तर गाईस आता तुम्हाला माझ्या घराच्या बाहेरच्या एरियाची हे ज्या इथे सगळी झाडं लावलीत जी तुम्हाला माझी आजी माहिती देणार आहे. तर चला तुम्ही बघा. तर आजी येत आहे माझी. ती तुम्हाला सगळ्या झाडांची माहिती देईल, सांगेल. तर चला. नॉर्मल आहेत रे झाडं, तसं काय विशेष. चल. ते पहिलं आम्ही घर केलं तेव्हा काही एक नव्हतं, झाडं बिडं बिलकुल काही नव्हतं. त्यानंतर आम्ही आता हे 2-3 वर्षात सगळं झाडं नवीन नवीन लावली आल्यापासून. हे तर जास्वंद आहे, ह्याचं फूल असं मोठं असतं एकदम. ते काही काही ठिकाणी फुललं आहे ते बघा गाईस, तेच. असं हां, ही वेगळ्या प्रकारची जास्वंदी आहे. ती एका माणसाने फांद्या अशा फेकून दिलेल्या, त्या आम्ही इथे येऊन लावल्या. तर त्याची झाडं आता खूप मोठी झाली. हां, हा गुलाब आहे पिवळ्या रंगाचा. हा खूप मोठा असा गुलाब फुलतो, मोती कलर आहे त्याचा जास्त तो. हे सुपारीचं झाड आत्ताच कुठे कुठे लागतंय, पण ते सुरुवातीच्या गळून पडल्या सगळ्या सुपाऱ्या लागलेल्या बऱ्याच. हा पिवळा गुलाब. ही सगळी विकतची झाडं आणली आहेत मी. ते जरा थोडं देखभाल करावी लागते. हे जास्वंद आहे. हा केशरी मँगो कलर आहे आणि आतमध्ये मरून कलर आहे. ते छान दिसतं आणि साईडच्या कडा अशा झूल कशी असते कपड्याची, तशी तशी त्याची झूल आहे. ते फुलल्यावर छान वाटतं असं. ठीक आहे. हो, हे आत्ता नवीनच लावलं आहे मी. हा पिवळा गुलाब, हा पण पिवळा गुलाब. आता हे सगळे आलेले गेले, आता ह्याला नवीन पालवी येते. हे सुपारीचं झाड. हे अजून सुपारीचं झाड आहे गाईस, हे बघा. आणि हे जास्वंद लावलं आहे, हे पिवळं. हा प्लेन पिवळा रंग आहे. हे बघा असं, हे तुम्हाला दाखवतो मी. हे बघा. प्लेन या पिवळा रंगाचं रंग आहे. असं लावलं आहे त्याला. आणि हा काश्मीरी गुलाब आहे. तर आता मध्ये आम्ही नव्हतो तेव्हा ही बरीच झाडं सुकून गेली होती. ती आता थोडी थोडी जरा वर येत आहेत. यांना तर आला आहे काळा. हे आपलं ब्रह्मकमळ. याची पावसात खूप मोठी फुलं येतात, कमळं मस्त वाटतात असे. पण याचं वैशिष्ट्य असं आहे की हे रात्री 10च्या नंतर फुलतं. 10च्या नंतर पहाटे मावळतं. एवढं मोठं असतं ब्रह्मकमळ. बहुतेक सगळ्यांना माहीत असेलच त्याचं हे. बाकी एवढी फुलत नाही, ती फक्त श्रावण महिन्यात पाऊस पडायला लागल्यानंतरच फुलतात. ही लाल जास्वंदी आहे. हे बघा, ती जी आहे ही लाल जास्वंदी आहे. असं तुम्ही बघू शकता. मग ते फुल दाखवलं. ही आमची तुळस आहे. फुल दाखवते. हे बघा, हे फुल. हे बघ, हे असतं ते फुल लाल जास्वंदीला. ही तुळस आहे. हे जास्वंद आहे. त्याला अशीच फुलं येतात. ही या एक एक बाजूला फुल कळी लागल्यापासून फुल येण्यापर्यंत 15-20 दिवस जातात. हे पुढे आहे. हा पारिजात. हे बघा, त्याला सकाळचा सडा पडतो फुलांचा. हे म्हणून तुळशीच्या बाजूलाच लागलं आहे. हे माझं तुळशी वृंदावन. संध्याकाळची आम्ही दिवा लावतो इथे. हे प्लॅन्ट आहे. हे छान झाले आता. मध्ये पूर्ण छाटलं होतं ते, आता पुन्हा पावसात परत त्याच्यामुळे वाढलं हो. होते. ह्याचे कलर वेगवेगळे येतात ह्याचे. हे बघा, असं खाली आहे, त्यानंतर असं येतो, आतमधून काही असा कलर त्यानंतर आहे, हे, कुठून कुठूनच वेगवेगळे त्यानंतर कलर असा कलर येतो. हे गोकर्ण आहे. आज त्याला फुल नाही लागलंय. त्याला निळ्या रंगाचं असं छोटं फुल असतं. त्याच्या बिया आहे. त्या बिया रुजत घातल्या की ती फुलं येतात झाडं. हे गोकर्ण याला म्हणतात.
हा चाफा हा चाफ्याचं झाड आहे. खूप आता उंच झाला आहे तो. हे बघा खूप उंच आहे. हो. पहिला तो आम्ही छाटला होता इथून, आता त्या फांद्या तर खूपच वरती गेल्या. हे बघा हां, वरती खूप लागला आहे तो. इकडे हा आमचा मोगरा, याला मदनमाण म्हणतात. हे बघा याचं फूल कसं आहे. हां, छान फुलं येतं. ते ह्या मागे मी छाटल्यामुळे अजून त्याला आता पालवी आली नाही आहे. आता पावसात हे घेऊन बघा, इकडे पण फुलं आहेत. हे बघा इथे पण आहे. याला मदनमाण म्हणतात. आणि हा बट मोगरा, याला बट मोगरा म्हणतात. आता रात्री फुलतात, सकाळी हे होतात. हो, हा गावठी गुलाब. हा हे बघा, गावठी हा गुलाब. गावठी गुलाब आहे. हम्म. अशीच फुलं आहेत. हे नारळाचं झाड आहे. ज्याला आहे बा नारळ. नारळ आपण बघू शकतो. हे बघा नारळ लागले आहेत ते हाताला. त्याचे खूप सारे नारळ लागलेले आहेत. हाताला लागले आहेत नारळ. तर तिकडे चल आता. इकडे तर तिथे पूजा. हे बघा जमिनीत तसंच एवढंसं रोप होतं, ते किती वाढलं आहे बघा. आपण एरवी तुळस लावली तर जगत नाही ती. ही बघा किती. आणि कृष्ण तुळस आहे. हे प्लॅन्ट आहेत. हे चायनाचे मिळतात ना, ते लावले आहेत मी. दोन्ही सारखेच आहेत, पण ह्याचा रंग थोडासा पिवळ झाला आहे. का कशामुळे माहिती नाही, किंवा वेगळी एक जात असेल. तो डार्क हिरवा आहे, हा लाईट आहे. हे तर सेमच सेमच झाड आहे. मग त्या साईडला हे दाखवलेलं बघा, त्याला अशी पानं येतात. पहिली अशी हिरवी असतात. हे पण मागे छाटून टाकलं होतं. हे बघा आतमध्ये रंग बघा. हे सगळे प्लांट आहेत. आपले बाहेर आम्ही ठेवतो. हे सगळे आम्ही ते प्लांट्स लावले, त्यांनी कसं लुक चांगली वाटेल घराची ते एंट्री केल्यावर. हे बघा. मग आपण मोगराच आहे. आपण मोगरा आहे. बघू शकतात. येतात फुलं याला. पण आता समोर आहे म्हणून एवढं फुलं नाही आली आहेत. हे आता गावठी गुलाब आणलंय मी. गावठी गुलाब. त्याला असे फुलं येतात. आता हे मावळले, उन्हामुळे ते हे होतात ते. हा मोगरा आहे. हा गावठी गुलाब आहे, अजून एक गावठी एकदम पिंक कलरचा. याला आता लागतील इथे फुलं. ही सदाफुली. हे सदाफुली आहे. नेहमी फुललेली असते. काय बोलते? ही नेहमी फुललेली असते. छान वाटते ना जरा. सदाफुली. आणि हे जास्वंद जे आहे ना, हे खूप मोठं होतं फुल. एवढं मोठं फुल होतं, जे लाल तुम्ही पाहिलं ना तसं, पण हा केशरी कलर आहे. एवढं मोठं होतं फुल. आणि हे जास्वंद, हे पण जास्वंदच हे आहे. पण जास्वंदच आहे. हो. जसं तुम्हाला ते लाल कलरचं मग तसंच सेम टू सेम आहे. हे बघ वरती, ते बघा. हे बघा या लागले. टाईप. एक मिनिट. हे बघा या टाईपमध्ये. आणि हे पण जास्वंदच आहे, पण हे 5 पकळ्यांचं आहे. केशरी कलर, 5 पकळ्या. आणि तो गुच्छ येतो मोठा त्याला. हे सगळं जास्वंदच आहे. एका माणसाने फांद्या फेकून दिलेल्या रस्त्यावर, ते याने आणल्या आणि आम्ही लावल्या छोट्या छोट्या करून. हे तगर म्हणतात याला. आता लागली नाही फुलं, पण मस्त फुलं येतात, पांढरे शुभ्र, छान दिसतात रात्रीची चांदण्यासारखी. हे बघा, हे पण जास्वंद आहे. ही वेगळी ह्याला असं फुल येतं. हे बघा,
हे वेगळे जास्वंद आहे. हे जास्वंद आहे, हे पिंक कलरचं, पण ह्याला 5च पाकळ्या असतात. पिंक कलर असतो, छान वाटतं ते. हे पण आता नवीनच लावलं आहे मी. आणि ही आपली जास्वंद नेहमीची. तिचं काही वेगळं काही नाही विशेष. ती सफेद जास्वंद आहे बस. ते समोर जे तुम्हाला दिसत आहेत हे सगळी सफेद जास्वंद आहेत. आम्हाला जवळ जातो. ही सगळी सफेद जास्वंद आहेत. तर तुम्हाला त्या साईडचं दाखवतो. ते फुलं नाही. हे आता आम्ही आंबे लावले. हे बघा, हा एक केशर आहे. लागले आहेत आंबे, आता ते काढायचे 8 दिवसात. अजून थोडे होतील मोठे. अजून मोठे झाल्यावर काढणार. हे बघा केवढे आंबे लागलेले आहेत. आणि हा हापूस आहे. हा हापूस आंबा आहे. पहिल्यांदाच लागले आहेत फळं. हे बघा, मग दाखवतो. हे बघा, याची ही आपली गावची आबोली. ही गावची आबोली आहे. छान फुल. कालच मी काढली फुलं. 1-2 दिवसांनी एवढी एवढी मिळतात. मग जमा करून ठेवायची आणि मग गजरा बनवायचा. इथे ह्या केळीची केळी लागल्या पाने आहेत त्या बघा वरती. हे बघा, इकडे केळी लागलेली आहेत. वरती आहेत ना. झाल्या ना ग तयार त्या आता. नाही व्हायच्यात अजून. झाल्या ना आता. हो. आणि हे सगळी केळीची पानं आहेत. आणि हे इकडे एक लागलंय. हे अजून व्हायचे आहेत. जा पुढे जा, पुढे जा. इथे पण लागलेत, पण हे अजून झाले नाही. आता हे व्हायचे आहेत. हां. तर हे झाल्यानंतर आम्ही हे तर काढणार. झाले तयार ना, जरा तो मोठे आहे. नाही अजून आणखी 2 दिवसांनी काढूया. हां लागतील अजून. हां काय झालं? लागतील अजून. हो. आणि हा नारळ आहे. हा एक नारळ आहे. नारळाचं झाड आहे बघा. त्याच्याच बाजूला अजून एक आंब्याचं झाड आहे रत्नाचं. ह्याचं हा रत्न आहे. हे बघा आंबे लागलेले आहेत. ह्याचं खूप मोठं फळ आहे. मग परत इकडे लागलेले आहे हे बघा. अजून हे इकडे वरती लागलेले आहेत. खूप सारे आहेत वरती पण. त्याला मोठे येतात फळं. हे बघा. आणि तो तिकडे कढीपत्ता नेहमी वापर. तर नंतर मग इकडे हे जे आहे हे सगळं कढीपत्ताचं झाड आहे हे बघा. मग हे तर सगळं आंब्याचं झाड आहे. बाई इथे पण आंबे लागलेले आहेत तुम्ही बघू शकता. हे सगळे आंब्याचं झाड आहे हे वालं.